एक ब्रेकिंग न्यूज छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बोगस मतदानाच्या संशयावरून बूथवरील लोकांना मारहाण तसेच दमदाटी प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पूर्व मतदारसंघातील पंडित जवाहरलाल नेहरू या महाविद्यालयातील हा संपूर्ण प्रकार आहे। मतदानाच्या दिवशी हा गोंधळ झाला होता आणि त्याच संदर्भात आता माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेत। सचिन, माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल झाला। यामध्ये विशेष करून मारहाण आणि दमदाटीचं प्रकरण समोर येतंय। पुंडलिकनगरमध्ये हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती मिळते। काय या संपूर्ण प्रकारासंदर्भात माहिती? करंजी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील तथा उमेदवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरातील पुंडलिकनगर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामागचं कारण म्हणजे ज्या ठिकाणी मतदान सुरू होतं त्या मतदान केंद्रावर स्वतः इम्तियाज जलील हे गेलेले होते, तर त्यांच्याकडून मारहाण आणि दमदाटी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कारण पोलीस उपनिरीक्षक यांनी ही फिर्याद दिली आणि त्यानंतर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र प्रामुख्याने जर पाहिलं तर जलील हे मतदान केंद्रावर गेल्याच्या नंतर एक गोंधळ उडालेला होता आणि त्यानंतर हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलाय। नक्कीच सचिन, खरं तर गुन्हा दाखल झाला आहे। त्या दिवशी मारहाण झाल्याचा देखील प्रकार समोर आलेला होता आणि त्या संदर्भात हा संपूर्ण गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली। हा गुन्हा नेमका कोण दाखल केला याबाबतची काही माहिती समोर आली का? हा जो गुन्हा दाखल आहे हा पोलिसांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारण पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंद बनसोडे यांनी या प्रकरणामध्ये फिर्याद दिलेली आहे। कारण हे त्यावेळेस त्या ठिकाणी कर्तव्यावर होते आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र बूथवर काही वेळ गोंधळ उडालेला होता। या गोंधळामध्ये मग एकमेकांना बोलणे, दमदाटी करणे, मारहाण करणे अशा प्रकारची कलमं जी आहेत त्यामध्ये लावण्यात आलेली आहेत आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र इम्तियाज जलील यांची अडचण वाढलेली आहे। कारण त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर सुद्धा आरोप केलेले होते, नेत्यांवर सुद्धा आरोप केलेले होते। आता या आरोपानंतर त्यांच्यावर आता हा गुन्हा दाखल झालाय आणि त्यांनी आरोप केल्याच्या नंतर ते सुद्धा न्यायाची मागणी करतायत। करंजी नक्कीच सचिन, या संदर्भात आगामी काळात काय घडामोडी घडतात, काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं। वेळोवेळी आपल्याकडनं अपडेट घेत राहू। मात्र तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।